अहिल्यानगर जिल्ह्याच्या नामांतरानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि अहिल्यानगरचा पहिला महापौर भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचं होणार हे आता निश्चित झालंय. स्पष्ट बहुमत जे आहे ते अहिल्यानगरच्या जनतेने दिलेलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती होती. या विजयाकडे कसं बघता? मी हा संपूर्ण विजय बद्दल अहिल्यानगरच्या सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करताना हा विजय आपल्या देशाचे विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या विचारधारेवर लोकांनी विश्वास व्यक्त केला. देशाचे आपले कणखर गृहमंत्री माननीय अमित शाह असतील आणि त्याचबरोबर या संपूर्ण राज्याचं या महानगरपालिकेचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आमचे नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या एकूण केलेल्या नियोजनाचा परिणाम हा मला वाटतं राज्याला एवढं ऐतिहासिक बहुमत भाजपला मिळालं. अहिल्यानगरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीवर आम्ही युती केली म्हणजे एवढा ऐतिहासिक विजय पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला मिळवता आला. मुंबईमध्ये जर निकाल बघितले तर ते देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने जास्तीत जास्त जागा येताना दिसत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले. खरं तर फडणवीसांनी या निवडणुकीच्या माध्यमातून दोन भावांना एकत्र केलं, मात्र त्यांचा त्या ठिकाणी पराभव यावेळेस होताना दिसतो. नाही, असं की दोघांनी एकत्र येण्याने काही परिणाम होणार नव्हता. हे मी त्यांची ज्यावेळी युती होणार असं ज्यावेळी चर्चा झाली, मला त्यावेळी पत्रकारांनी विचारलं होतं असं एकत्र निवडणुकीसाठी येऊन काय होत नाही. असं आहे की माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मुंबईचा कायाकल्प करायला सुरुवात केलेली आहे, आज जनतेने त्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आज मुंबई शहर देशामध्ये अग्रगण्य शहर पुढे निघालेलं आहे. त्यांच्या दूरदृष्टीवर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळं कामावर लोकांचा विश्वास आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे, मतदारांचा विश्वास आहे. असे दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि काही वेगळं होईल हा त्यांचा भ्रम आता दूर झालेला आहे. मला वाटत नाही की आता भविष्यकाळात पुणे अशा पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये एकत्र येऊन काही आम्ही चमत्कार करू. आता याच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. विधानसभा, नगरपालिका आणि आता महानगरपालिका तिन्हीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भाजपची मुसंडी जी आहे ती पाहायला मिळते. जिल्हा परिषदेमध्ये काय विश्वास राहील? जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत आगामी. विधानसभेच्या वेळी भाजप मोठी त्या ठिकाणी आघाडी घेतली महायुतीने. नगरपालिकेला महायुतीने सगळ्यात मोठी त्या ठिकाणी यश मिळालं. त्यात 7 नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षात झाले. महानगरपालिकेमध्ये आता ऐतिहासिक विजय मिळाला. मी माननीय मुख्यमंत्री नगरच्या दौऱ्यात असताना त्यांना म्हटलं होतं आम्ही हॅट्रिक करून दाखवू. ते अहिल्यानगरच्या मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादानं ते आम्ही करून दाखवू शकलो. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीला 100% महायुती म्हणूनच सत्तेवर येईल. भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी राहील. आता याच्याबद्दल माझ्या मनात कोणाला संधी नाही आहे. हॅड्रिक जी आहे ती भाजपनं साधलेली आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील भाजपच एक नंबरचा पक्ष राहील असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.